तर गेले 3 दिवस नाशिकमध्ये रंगलेल्या भाजपच्या सुधाकर बडगुजर घराणेशाहीच्या वादामध्ये आज अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या, अनेक वळणं आलेली देखील दिसून आली। सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबामध्ये 3 जणांना उमेदवारी मिळाल्यामुळे पक्षामधील स्थानिक नेत्यांमध्ये हा वाद सुरू होता। यावरती स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील लक्ष घातलं होतं। यानंतर वरिष्ठांनी सूचना केल्यानं सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका हर्षा बडगुजरांनी महानगरपालिका प्रभाग 29 मधून माघारही घेतली। तर प्रभाग 25 मधून देखील सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांनी माघार घेतली आहे। आता भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग 29 मधून ते निवडणूक लढवणार आहेत। 25 मधून दीपक बडगुजरांची माघार झाली। त्या ठिकाणी प्रकाश अमृतकर म्हणून पुरस्कृत केले आणि दीपक बडगुजर हे 29चे अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी हे झाले। मी 25 मध्ये आहे ना, 25 अ मध्ये मी आहे, 25 ब मध्ये साधना पवन मटाले अधिकृत आणि 25 क मध्ये भाग्यश्रीताई डोंसे आणि पुरस्कृत आणि 25 ड मध्ये प्रकाश अमृतकर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।